आतापर्यंत तुमच्या लक्षात आलेलंच असेल की आपण एकाच टाईपवर एक्झाम्पल्स एका लेक्चरमध्ये कव्हर करतो आहे आणि त्या एका टाईपवर वेगवेगळ्या प्रकारे कसे एक्झाम्पल्स विचारले जाऊ शकतात ते सगळे प्रकार मी कव्हर करतो आहे. त्या कलेक्शनमध्ये आपण बोर्डामध्ये विचारलेले प्रश्न पण घेतो आहे, क्वेश्चन बँकमध्ये विचारलेले पण घेतो आहे आणि पुस्तकाच्या मागे जे एक्झरसाईज आपल्याला दिलेली आहे त्याच्यामधले क्वेश्चन्स पण आपण कलेक्ट करतो आहे, प्लस एक्स्ट्रा प्रॉब्लेम्स पण आपण घेतो आहे. ठीक आहे. आपण आज डिस्कस करतो आहे टाईप नंबर 3 अँड टाईप नंबर 4 एकत्र घेतो आहे आपण, कारण की जास्त एक्झाम्पल या टाईपवर नाही आहेत. टाईप नंबर 3मध्ये आपण सेंट्रिपिटल फोर्सवरचे एक्झाम्पल घेतो आहे आणि टाईप नंबर 4मध्ये ब्रेकिंग टेन्शन या टाईपवरचे एक्झाम्पल्स आपण घेतो आहे. सो टाईप 3 प्रॉब्लेम्स ऑन सेंट्रिपिटल फोर्स. फॉर्म्युलीज आर द सेंट्रिपिटल फोर्स इज, फॉर्म्युला आहे पहिला mv²/r, दुसरा आहे mr⍵² आणि तिसरा आहे m⍵v, where ओमेगा इज 2π/T और 2πn और dθ/dt. हे सगळे फॉर्म्युले आपल्याला माहितीच आहेत. त्यामुळे या 3 फॉर्म्युल्यांवर आपण एक्झाम्पल्स बघतोय. द फर्स्ट एक्झाम्पल इज अ कार ऑफ मास 1500 किलोग्रॅम राउंड्स अ कर्व ऑफ रेडियस 250 मीटर ॲट 90 km/h. कॅल्क्युलेट द सेंट्रिपिटल फोर्स ॲक्टिंग ऑन इट. कारचं मास दिलं आहे 1500 किलोग्रॅम. It rounds a curve of radius 250 meter, so r is 250 meter at 90 km/h. म्हणजे त्याचा स्पीड दिला म्हणजे v दिला 90 km/h. त्या km/hचं कन्वर्शन करून घ्या मीटर पर सेकंडमध्ये. कसं करतात? 5/18 ने मल्टिप्लाय करा. सो इट इज 25 मीटर पर सेकंड अँड यू हॅव टू फाइंड द सेंट्रिपिटल फोर्स. मग सेंट्रिपिटल फोर्सचा कोणता फॉर्म्युला वापरसाल? m दिलं आहे, r दिलं आहे, v दिलं आहे. फॉर्म्युला आहे आपल्याकडे F = mv²/r. पुट द व्हॅल्यूज. m is 1500, r is 25, v is 25 into 25 upon r is 250. So it is 3750 Newton. कॅल्क्युलेशन तुम्हाला समजतात, ते काही सांगण्याची आवश्यकता नाही आहे. सेकंड एक्झाम्पल इज an object of mass 400 gram is wheeled in a horizontal circle of radius 2 meter. मास दिलं 400 ग्रॅम, रेडियस दिली सर्कलची 2 मीटर. इफ इट परफॉर्म 60 rpm, त्याची फ्रिक्वेन्सी दिली 60 rpm. कॅल्क्युलेट द सेंट्रिपिटल फोर्स ॲक्टिंग ऑन इट. तर सेंट्रिपिटल फोर्स किती ॲक्ट होईल ते आपल्याला विचारलं आहे. सो गिव्हन आयटम्स आर m इज 400 ग्रॅम मीन्स 0.4 किलोग्रॅम, रेडियस इज 2 मीटर मीन्स स्मॉल r इज 2 मीटर, फ्रिक्वेन्सी इज 60 rpm मीन्स 1 rps अँड सेंट्रिपिटल फोर्स यू हॅव टू फाइंड. फॉर्म्युला कोणता वापरसाल? फॉर्म्युला इज सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू mr⍵². सो mr 4π²n², कारण की आपल्याला अँग्युलर वेलॉसिटी न देता फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. सो कन्वर्ट दिस अँग्युलर वेलॉसिटी इंटू फ्रिक्वेन्सी. ओमेगा इज replace omega by 2πn. Okay, formula becomes mr 4π²n². So put the values. m is 0.4, r is 2, 4, pi² means 9.87 and n² means 1. So it is 3.2 into 9.87, so it is 31.58. लॉगचे कॅल्क्युलेशन इथे दिलेलेच आहेत, पाहून घ्या जा. एकदम सोपा टाईप असल्यामुळे मी काही जास्त डिस्कस करत नाही आहे, हे तुमच्या लक्षात आलेलंच असेल. थर्ड एक्झाम्पल, a merry-go-round of diameter 10 meter rotates with a frequency of 6 rpm. ठीक आहे, मेरी गो राऊंड आहे, त्याचं डायमीटर 10 मीटर आहे आणि 6 rpm या फ्रिक्वेन्सीने ते फिरत आहे. फाइंड द सेंट्रीफ्युगल फोर्स एक्सपिरियन्स बाय अ बॉय ऑफ मास 50 किलोग्रॅम इन द मेरी गो राऊंड. किती सेंट्रीफ्युगल फोर्स त्या मुलावर ॲक्ट होईल तो आपल्याला शोधायचा आहे. आता सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स फॉर्म्युला एकच असतो. सो डायमीटर इज 10 मीटर मीन्स रेडियस इज 5 मीटर. फ्रिक्वेन्सी 6 rpm मीन्स 6/60 मीन्स 0.1 rps. सेंट्रिफ्युगल फोर्स काढायचं म्हणजे F काढायचं आहे आणि मास दिलं आहे त्या बॉयचं 50 किलोग्रॅम. सो सेंट्रिफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला घेता येईल. तोच फॉर्म्युला जो सेंट्रिपिटलचा आहे तोच, mr⍵² मीन्स mr 4π²n². m इज 50, r इज 5, 4 pi² मीन्स 9.87, n² मीन्स 0.1 इंटू 0.1. सॉल्व केलं त्याला, इट इज 98.7 न्यूटन. ठीक आहे, कॅल्क्युलेशन बघून घ्या. फास्ट होत असेल तर पॉज करत चला. त्यात कॅल्क्युलेशनमध्ये सांगण्यासारखं नसल्यामुळे मुद्दाम मी फटाफट घेतो आहे. फोर्थ एक्झाम्पल, अ स्पिरिकल बॉडी ऑफ मास 1 किलोग्रॅम अँड डायमीटर 2 सेंटीमीटर रोटेट इन अ हॉरिझॉन्टल सर्कल. एक स्पिरिकल बॉडी आहे म्हणजे गोलाकार आकाराची बॉडी आहे जिचं मास 1 किलोग्रॅम आहे आणि डायमीटर किती आहे? 2 सेंटीमीटर. It is rotating in a horizontal circle at the end of a string 1.99 meter long
त्याला जो दोरा जोडला आहे त्या दोऱ्याची लांबी 1.99 मीटर आहे आणि हा स्पिरिकल बॉब फिरतो आहे. मग ज्यावेळेस तो स्पिरिकल बॉब फिरेल तर त्याच्या सर्कलची रेडियस किती होईल? दोऱ्याची लेंथ 1.99 मीटर आणि त्या बॉबची रेडियस किती आहे? 1 सेंटीमीटर, म्हणजे 2 मीटर त्या सर्कलची रेडियस तयार होईल. व्हॉट इज द टेन्शन इन द स्ट्रिंग when the speed of rotation is 6 revolution in 1.5 second? So m is given 1 kilogram, radius is given 1 centimeter, means 0.01 मीटर त्या बॉबची. सर्कलची रेडियस असेल त्याला स्मॉल आर म्हणतो मी सर्कलच्या रेडियसला, आणि त्या बॉबच्या रेडियसला कॅपिटल आर म्हटलं आहे. स्पिरिकल बॉडीच्या रेडियसला कॅपिटल आर म्हटलेलं आहे. सो स्मॉल आर इज 2 मीटर. यू हॅव टू फाइंड टेन्शन इन द स्ट्रिंग. टेन्शन म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स आपल्याला काढायचा आहे, आणि फ्रिक्वेन्सी इज गिवन 6/1.5. 6 रिव्हॉल्युशन इन 1.5 सेकंड. नंबर ऑफ रोटेशन्स पर युनिट टाईम म्हणजेच फ्रिक्वेन्सी 6/1.5 फ्रिक्वेन्सी असेल, मीन्स 4 RPS. द टेन्शन इन द स्ट्रिंग इज नथिंग बट द सेंट्रिपिटल फोर्स. फॉर्म्युला इज F इज इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर, मीन्स mr 4π² n स्क्वेअर. व्हॅल्यूज पुटअप केले आपण, ॲन्सर मिळालं 1263 न्यूटन. लॉकचे कॅल्क्युलेशन इथे दिलेलेच आहेत, तुम्ही व्हेरीफाय करू शकता. ओके, हा होता सेंट्रिपिटल फोर्सवरचे एक्झाम्पल्स. आपण याच्यानंतरचा समोरचा टाईप याच्यामध्येच इंट्रोड्यूस करतो आहे, ब्रेकिंग टेन्शनवरचे एक्झाम्पल्स. नाव द फोर्थ टाईप इज प्रॉब्लेम्स ऑन ब्रेकिंग टेन्शन. आता ब्रेकिंग टेन्शन म्हणजे काय, तुम्हाला लक्षात आलेलं शब्दावरूनच लक्षात येतं की समजा आपण एखादा दोरा घेतला आणि त्या दोऱ्याला आपण ताणलं किंवा त्याच्यावर फोर्स अप्लाय केला. एका ठराविक फोर्स तो दोरा हँडल करू शकतो, पण त्या फोर्सपेक्षा जर जास्त फोर्स आपण अप्लाय केला तर दोरा तुटतो. ती जी लिमिट असते फोर्स हँडल करण्याची किंवा टेन्शन हँडल करण्याची त्या दोऱ्याची, त्या लिमिटला म्हणायचं ब्रेकिंग टेन्शन. ठीक आहे, थोडक्यात सांगितलं तुम्हाला. मग आता या ठिकाणी ब्रेकिंग टेन्शन म्हणजेच काय, मॅक्झिमम फोर्स दॅट कॅन बी हँडल बाय दॅट स्ट्रिंग. बघा आता, ब्रेकिंग टेन्शन इज नथिंग बट द मॅक्झिमम सेंट्रिपिटल फोर्स दॅट कॅन बी हँडल बाय द कनेक्टर. ओके, मग ब्रेकिंग टेन्शन म्हणजेच मॅक्झिमम सेंट्रिपिटल फोर्स. मग आता ब्रेकिंग टेन्शन म्हणजे जर मॅक्झिमम सेंट्रिपिटल फोर्स आहे, सो ब्रेकिंग टेन्शन इज इक्वल टू mv²/r. ओके, व्हीच्या ऐवजी आर ओमेगा ठेवता येतं आपल्याला. सो mr ओमेगा स्क्वेअर मॅक्स. ही जर वेलॉसिटी मॅक्झिमम आहे तर अँग्युलर वेलॉसिटी पण मॅक्झिमम असेल. अँग्युलर वेलॉसिटी मॅक्झिमम आहे तर फ्रिक्वेन्सी पण मॅक्झिमम असेल, कारण की ओमेगा म्हणजेच 2πn. सो ब्रेकिंग टेन्शन जेव्हा त्या ठिकाणी त्या दोऱ्यामध्ये असेल तेव्हा त्या दोरा ज्या फ्रिक्वेन्सीने फिरत असेल ती फ्रिक्वेन्सी मॅक्झिमम असेल, किंवा ती अँग्युलर वेलॉसिटी मॅक्झिमम असेल, किंवा ती वेलॉसिटी मॅक्झिमम असेल. पण ओमेगा म्हणजेच 2π आपण कॅपिटल टी असते. त्यामुळे ब्रेकिंग टेन्शनचा आपल्याला अजून एक फॉर्म्युला मिळतो, mr 4π²/t². पण टी हा मिनिमम घेतला आहे, कारण की टाईम पिरियड हा काय असेल तेव्हाचा मिनिमम असेल, म्हणजे फ्रिक्वेन्सी मॅक्झिमम असेल. फॉर्म्युले सगळे व्यवस्थित लक्षात ठेवा. या टाईपमध्ये पण मी 4च एक्झाम्पल कव्हर करतो आहे, कारण की सिम्पल टाईप आहे एकदम, तुमच्या लक्षात येऊन जाईल. बघा, पहिलं एक्झाम्पल काय म्हटलं आहे, अ बॉडी ऑफ मास 2 किलोग्रॅम इज टाईड टू द एंड ऑफ अ स्ट्रिंग 2 मीटर लॉंग. म्हणजे 2 मीटर लांबीचा दोरा आहे, त्याला 2 किलोग्रॅमची बॉडी तुम्ही अटॅच केलेली आहे. अँड रिव्हॉल्व इन अ हॉरिझॉन्टल सर्कल. त्याला तुम्ही हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरवताय. इफ ब्रेकिंग टेन्शन ऑफ द स्ट्रिंग इज 400 न्यूटन. जर त्या दोऱ्याचं ब्रेकिंग टेन्शन 400 न्यूटन असेल, कॅल्क्युलेट द मॅक्झिमम वेलॉसिटी ऑफ द बॉडी. तर मॅक्झिमम वेलॉसिटी किती असेल त्या हॉरिझॉन्टल सर्क्युलर पाथमधली, ती आपल्याला शोधायची आहे. बोर्डच्या एक्झाममध्ये विचारलेलं एक्झाम्पल आहे, मार्च 94च्या एक्झाममधलं. सो मास इज 2 किलोग्रॅम, लेंथ ऑफ द स्ट्रिंग मीन्स रेडियस ऑफ द सर्कल इज 2 मीटर, ब्रेकिंग टेन्शन इज गिवन 400 न्यूटन, अँड वी हॅव टू फाइंड मॅक्झिमम स्पीड म्हणजेच व्ही मॅक्स. मग फॉर्म्युला घेतला आपण ब्रेकिंग टेन्शनचा. The breaking tension is nothing but maximum centripetal force. So breaking tension is equal to mv max² r. आपल्याला व्ही मॅक्स काढायचं आहे. व्ही मॅक्सचा फॉर्म्युला होतो अंडर रूटमध्ये ब्रेकिंग टेन्शन इंटू r/m. ब्रेकिंग टेन्शन इज 400 इंटू r इज 2/m इज 2. 2 टू कॅन्सल. रूटमध्ये 400 म्हणजेच 20 मीटर पर सेकंद. दिस इज द मॅक्झिमम वेलॉसिटी विथ विच द स्ट्रिंग कॅन रिव्हॉल्व. The second example is again taken from the board's exam, that is October 1994. Example is the similar example. बघा, one end of 1 meter long string is tied to a body of mass 500 ग्रॅम. ठीक आहे, 1 मीटर लांबीचा दोरा आहे,
त्या दोऱ्याच्या एका टोकाला 500 ग्रॅम मास असणारी बॉडी आपण अटॅच केली. इफ द ब्रेकिंग टेन्शन इज 98 न्यूटन, त्या दोऱ्याचं ब्रेकिंग टेन्शन दिलं 98 न्यूटन. फाइंड द मॅक्झिमम अँग्युलर वेलॉसिटी ऑफ द बॉडी. तुम्हाला मॅक्झिमम अँग्युलर वेलॉसिटी काढायची आहे. मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण मॅक्झिमम स्पीड काढला होता. बॉडी दॅट द स्ट्रिंग कॅन विथस्टँड वेन रोटेटेड इन अ हॉरिझॉन्टल सर्कल. पुन्हा तेच. रेडियस इज 1 मीटर, मास इज 500 ग्रॅम मीन 0.5 किलोग्रॅम, ब्रेकिंग टेन्शन इज 98 न्यूटन अँड यू हॅव टू फाइंड मॅक्झिमम अँग्युलर वेलॉसिटी. मग मॅक्झिमम अँग्युलर वेलॉसिटीवाला फॉर्म्युला वापरा. सो ब्रेकिंग टेन्शन इज इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर मॅक्स. सो ओमेगा मॅक्स साठी आपल्याला फॉर्म्युला मिळतं ओमेगा मॅक्स स्क्वेअर इज इक्वल टू ब्रेकिंग टेन्शन अपॉन mr. सो ओमेगा मॅक्स स्क्वेअर इज इक्वल टू 98, ब्रेकिंग टेन्शन 98 दिलेलं आहे, एम दिलेलं आहे 0.5, आर इज 1. सो 98 इंटू 2 मीन्स 196. ओमेगा मॅक्स स्क्वेअरचं 196 आलं, म्हणजेच ओमेगा मॅक्स आपल्याला मिळाला 14 रेडियन पर सेकंद. ॲन्सर शब्दामध्ये लिहायला विसरू नका. मी लिहिलेले नाही आहेत, तुम्हाला मात्र लिहायचे आहेत. पहिल्या एक्झाम्पलमध्ये मॅक्झिमम स्पीड काढला, दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये मॅक्झिमम अँग्युलर वेलॉसिटी काढली, तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला ब्रेकिंग टेन्शन काढायचं आहे. पहा, अ बॉडी ऑफ मास 2 किलोग्रॅम इज अटॅच टू अ स्ट्रिंग ऑफ लेंथ 2 मीटर. म्हणजे आर दिले 2 मीटर, एम दिले 2 किलोग्रॅम अँड रिव्हॉल्व इन अ हॉरिझॉन्टल सर्कल. हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये आपण त्याला फिरवतोय. इट ब्रेक्स ॲज सून ॲज स्पीड ऑफ रोटेशन बिकम्स 20 मीटर पर सेकंद. म्हणजे हा काय झाला, त्याचा मॅक्झिमम स्पीड ऑफ रोटेशन झाला, म्हणजे व्ही मॅक्स इज 20 मीटर पर सेकंद. फाइंड द ब्रेकिंग टेन्शन ऑफ द स्ट्रिंग. ब्रेकिंग टेन्शन काढायचं आहे. सो एम इज गिवन 2 किलोग्रॅम, लेंथ मीन्स आर इज गिवन 2 मीटर, व्ही मॅक्स इज गिवन 20 मीटर पर सेकंड. यू हॅव टू फाइंड ब्रेकिंग टेन्शन. फॉर्म्युला कोणता? फॉर्म्युला आहे ब्रेकिंग टेन्शनचा. ब्रेकिंग टेन्शन इज इक्वल टू mv स्क्वेअर बाय आर. सो ब्रेकिंग टेन्शन इज इक्वल टू v स्क्वेअर मीन्स 20 इंटू 20 अपॉन r इज 2, 2 कॅन्सल, 20 इंटू 20 मीन्स 400. सो ब्रेकिंग टेन्शन इज फाउंड टू बी 400 न्यूटन. ठीक आहे, ब्रेकिंग टेन्शन काढलं आपण. आता त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये मी मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी काढतोय. फाइंड द मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन ऑफ अ स्ट्रिंग वेन अ बॉडी ऑफ मास 1 किलोग्रॅम अटॅच टू इट परफॉर्म सर्क्युलर मोशन. द लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज 2 मीटर अँड ब्रेकिंग टेन्शन ऑफ द स्ट्रिंग इज 400 न्यूटन. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी काढायची म्हणजे एन मॅक्स आपल्याला काढायची आहे. मास अटॅच इज 1 किलोग्रॅम, ब्रेकिंग टेन्शन इज गिवन 400 न्यूटन अँड रेडियस ऑफ द सर्कल इज 2 मीटर. या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. एन मॅक्स आपल्याला शोधायचं आहे. फ्रिक्वेन्सी काढायची असल्यामुळे ब्रेकिंग टेन्शनचा फॉर्म्युला घेतला आपण. ब्रेकिंग टेन्शन इज इक्वल टू एम आर ओमेगा मॅक्स स्क्वेअर. ओमेगा मॅक्स स्क्वेअर म्हणजेच 4 पाय स्क्वेअर एन मॅक्स स्क्वेअर. सो एन मॅक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये ब्रेकिंग टेन्शन अपॉन एम आर 4 पाय स्क्वेअर. एम ब्रेकिंग टेन्शन इज 400, एम इज 1, आर इज 2, 4 पाय स्क्वेअर मीन्स 9.87. लॉगनी त्याला आपण सोडवलं. लॉगची कॅल्क्युलेशन तुम्हाला इथे बाजूला दिलेलेच आहेत. हा सिम्प्लिफाय केलं तर 50 अपॉन 9.87 येतं. 400 डिवायडेड बाय 8, बरोबर, 50 अपॉन 9.87. सो लॉग ऑफ 50 मायनस लॉग ऑफ 9.87, जे काही सबट्रॅक्शन येईल त्याचा हाफ केल्यानंतर जे काही मिळेल तुम्हाला त्याचा अँटीलॉग, अँड अँटीलॉग इज 2.251. सो मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन मस्ट बी 2.251 रिव्होल्यूशन पर सेकंद. ठीक आहे, हे होतं फोर्थ. अजून एक 5वं एक्झाम्पल घेतलं आहे तिथे. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी पण काढली आपण, मिनिमम टाईम पिरियड पण काढून घेऊ. शेवटचा टाईप त्यातला. फाइंड द मिनिमम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ अ बॉडी ऑफ मास 2 किलोग्रॅम अटॅच टू अ स्ट्रिंग ऑफ लेंथ 2 मीटर अँड हॅव्हिंग ब्रेकिंग टेन्शन 2000 न्यूटन. सो मिनिमम टाईम पिरियड काढायचं आहे. मास दिलं 2 किलोग्रॅम, रेडियस इज गिवन 1 मीटर अँड ब्रेकिंग टेन्शन इज 2000 न्यूटन. मग ब्रेकिंग टेन्शनचा फॉर्म्युला घेतला आपण. एम आर ओमेगा स्क्वेअर मॅक्स, ओमेगाच्या ऐवजी 2 पाय आपण कॅपिटल टी घ्या. सो एम आर 4 पाय स्क्वेअर अपॉन टी मिनिमम स्क्वेअर. याच्याकडे लक्ष द्या, टी मिनिमम असेल, हां टाईम पिरियड मिनिमम असेल. सो टी मिनिमम स्क्वेअर विल बी एम आर 4 पाय स्क्वेअर अपॉन ब्रेकिंग टेन्शन. व्हॅल्यूज टाकल्या आपल्याला मिळतं 39.48 इंटू 10⁻³ हा टी मिनिममचा स्क्वेअर आहे. मग टी मिनिमम किती असेल याचं स्क्वेअर रूट. सो इट इज 3.948 इंटू 10⁻². 3.948चा लॉग घेतला, 10⁻²चा लॉग घेतला, दोघांचं ॲडिशन केलं, ॲडिशनचं हाफ केलं, हाफचा अँटीलॉग काढला. आणि अँटीलॉग आला आपला 0.1987. सो मिनिमम टाईम पिरियड इज 0.1987. आता लक्ष ठेवा,
या टाईपमध्ये पण आणि मागच्या टाईपमध्ये पण मी त्या फॉर्म्युल्यावर विचारल्या जाणारे वेगवेगळ्या प्रकारचे सगळे एक्झाम्पल्स कव्हर केलेत. आता एकाच टाईपवरचे एका प्रकारचे 4-4, 5-5 पण असू शकतात. आपण एकच घेतलं आहे फक्त. तरी पण 8 एक्झाम्पल झालेत. हे पण लक्षात घ्या. ठीक आहे. सर्व एक्झाम्पल्स व्यवस्थित लिहून ठेवा.